गुजरातच्या राजकारणात मोठी घडामोड. मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचा राजीनामा. उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी. मवियाच्या आंदोलनानंतर राज्य निवडणूक आयोगात हालचाली. पालिका मतदार याद्या बनवण्याचा कार्यक्रम घोषित. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या मतदार याद्या 28 नोव्हेंबरला येणार. कोकण तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातही हलक्या सरी पडण्याची शक्यता. कोल्हापुरात गोकुळ विरोधात रस्त्यावर नागरिक. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप. पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश दौऱ्यावर. आंध्र प्रदेशमध्ये उभारली शिवपराक्रमाची गाथा. मोदींच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन. मनसे पदाधिकाऱ्यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मेळाव्याचं आयोजन. पालकमंत्रीच अडकले वाहतूक कोंडीत. सामान्यांच्या छळाला गणेश नाईक यांनाही आला अनुभव. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीची कटकट. यंदा महापौर शिवसेनेचाच. शिंदे समर्थकांची बॅनरबाजी. मातोश्रीच्या दारात शिंदेंची फलकबाजी चर्चेत. यंदा आमच्या घरी दिवाळी नाही. खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा. भारती पवार यांच्या निधनामुळे निर्णय. आदेश हरित फटाके वापरण्याचा, पण फटाके आणायचे कुठून? उत्पादकांची हरित फटाके बनवण्याकडे पाठ. कंपन्या हरित फटाके बनवतच नसल्याची माहिती समोर. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. महायुतीकडून पूरबाधितांना मदत पोहोचवण्यास सुरुवात. वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदा. उच्च न्यायालयाचे आरोप बेकायदा ठरवले. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ईडीच्या कारवाईला झटका. 13 वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यामध्ये तणावाचं वातावरण. साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या. संतप्त आंदोलकांची मागणी. आता मुंबईकरांसाठी पालिकेच्या घरांचाही पर्याय. म्हाडासोबत आता पालिकेचीही घर सोडत. सुमारे 500 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध. सोन्याचा भाव वाढला. सोने आता तोळ्यामागे 1,31,000 ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याची गुंतवणूक दुप्पट.